आनंदवाडी तलावात जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। पाण्यावर डल्ल्याचा आरोप, संतप्त शेतकऱ्याचं तहसीलदार चाकूर यांना निवेदन। चाकूर तालुक्यातील आनंदवाडी साठवण तलाव परिसरात पाण्याच्या प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापलं असून संतप्त शेतकऱ्यांनी आता थेट जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलाय। तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी गंभीर आरोप करत आमच्या हक्काच्या पाण्यावर अन्याय थांबला नाही तर आनंदवाडी साठवण तलावात सामूहिक जलसमाधी आंदोलन करू असा इशारा प्रशासनाला दिलाय। शेतकऱ्यांच्या आरोपानुसार तलावाच्या खालील भागात कोणतीही अधिकृत परवानगी नसताना 6 इंचीच्या 2 मोठ्या पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। विशेष म्हणजे संबंधित ठिकाणी विहीर अस्तित्वात नसतानाही मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आलाय। शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात धनंजय चाटे चापोलीचे सरपंच आणि भालचंद्र चाटे यांच्या नावासह तक्रार करण्यात आली आहे। संबंधितांकडून प्रशासनाची परवानगी न घेता पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच काही अधिकाऱ्याच्या संगनमतातून हा प्रकार सुरू असल्याचाही गंभीर दावा यावेळी शेतकऱ्यांनी केलाय। चला तर पाहू सविस्तर बातमी। आनंदवाडी येथील शेतकरी आहोत की आमच्या गावामध्ये आनंदवाडी साठवण तलाव आहे आणि या साठवण तलावाच्या खालून धनंजय चाटे, भालचंद्र चाटे, चापोलीचे सरपंच ते या तळ्याच्या खालून विहीर पाडून 2 मोठ्या 6 इंची पाईपलाईन करून आमच्या तलावातील पाणी पळवून नेत आहेत किंवा आमच्या शिवारातून चापोली शिवारात नेत आहेत। ते पाईपलाईन त्वरित थांबवण्यासाठी, ते काम थांबवण्यासाठी आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो। आमच्या हे निवेदन त्यांनी स्वीकारून हे काम बंद नाही केलं किंवा हे काम थांबवलं नाही तर आम्ही सर्व शेतकरी मिळून त्याच तलावामध्ये सामूहिक जलसमाधी घ्यायचं असं ठरवलं आहे। परवानगी दिली का तहसीलने त्यांना खोदकाम करण्यासाठी? नाही विचारलं का तुम्ही तसं? नाही परवानगी दिली नाही। दिली नाही। स्वामी सरला विचारलं, मग नाही त्यांना तहसीलदारला। खोदकामची परवानगी दिली आहे का त्यांना? नाही कोणतीच खोदकाम परवानगी चालू आहे घेतली का? नाही। हो, खोदकाम चालू आहे। मग शेतकऱ्यांनी विरोध केला नाही का त्यांना? हो, आज केला ना, आज बंद केले ना। काय म्हणतात ते? हा, चालू करणार म्हणतात ते। करणारच। दमदाटी चालू आहे शेतकऱ्यावर। काय म्हणते शेतकऱ्यांना त्यांनी? आम्ही घेऊन जाणारच पाईपलाईन। अच्छा, नाही अडवलं तर काय करणार म्हणले ते? अडवलं तर आम्ही आमच्या बळाचा वापर करू। पण एक मात्र आहे, कुठल्याही परिस्थितीत आनंदवाडी साठवण तलावाचं पाणी हे आनंदवाडी व्यतिरिक्त दुसऱ्या गावच्या शेतकऱ्याला दिलं जाणार नाही